नमस्कार मंडळी, कोथिंबीरमध्ये बेसन पीठ घालून तर पहा, इतकी चविष्ट आणि भन्नाट रेसिपी तयार होते, तेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, कोथिंबीर आपण नीट करून घेतलेली आहे। नीट केलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण कोथिंबीर सुकवून कोरडी करून घेतलेली आहे। नंतर ही कोथिंबीर आपण कट करून घेतलेली आहे, त्यामुळे कोथिंबीरमध्ये पाण्याचा अंश अजिबात राहणार नाही। कट केलेली कोथिंबीर एका मोठ्याशा बाउलमध्ये आपण टाकलेली आहे। त्यामध्ये बघा, 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलं, हातावरती चोळून घेऊन आपण इथे ओवा टाकलेला आहे आणि 1 चमचा आपण इथे जिरेपूड टाकलेले आहे। त्याच्यामध्ये बघा, नाश्त्याचा 2 चमचा इथे पांढरे तीळ सुद्धा टाकलेले आहेत। त्यामुळे बघा, जो पदार्थ बनवणार आहे तो खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे। हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। ते टाकून बघा, पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून देऊया। बघा, नाश्त्याचा 1 चमचा इथे तेल सुद्धा टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे पिठामध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। बघा, हातानेच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं बेसन आणि कोथिंबीर व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। हे मिश्रण मळण्यासाठी पाण्याचा कमी वापर करायचा बरं का। हे मिश्रण मळण्यासाठी बघा, मला नाश्त्याचा 2 ते 3 चमचे इतकं पाणी लागलेलं आहे। असं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघा, आता एका ताटाला पण तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यावरती भरपूर असे पांढरे तीळ वरून भुरभुरलेले आहेत आणि हे जे तयार केलेलं कोथिंबीर आणि बेसनचं मिश्रण आहे ना, तिळावरती आपण वरती ठेवून दिलेलं आहे आणि अशा बोटाने बघा, हे मिश्रण आपण ताटामध्ये अशा पद्धतीने थापून घेऊया। वरून भरपूर असे तीळ आपण टाकून घेतलेले आहेत। आता हे मिश्रण आपण छान 20 मिनिटं वाफवून घेऊया। बघा, गॅसवरती आपण इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती बघा इथे अशी चाळण ठेवली आणि त्याच्यावरती हे मिश्रण ठेवून दिलेलं आहे। झाकण ठेवून दिलेलं आहे ह्या मिश्रणावरती बरं का, आणि अजिबात वाफ जाऊ नये म्हणून असं जाड एक भांडं ठेवायचं। 20 मिनिटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। बघा, हे मिश्रण आपलं शिजलंय की नाही हे चेक करून घेऊया। बघा, हे चाकून आपण चेक करून घ्यायचं बरं का। जर चाकूला अजिबात हे मिश्रण लागलं नसेल तर हे मिश्रण तयार झाले असं समजायचं बरं का। बघा, चला हे मिश्रण आपण थंडसुद्धा करून घेतलेलं आहे। बघा, वड्या पाडून घेतलेल्या आहेत एकसारख्या मस्त अशा। बघा, आपल्या इथे वड्या बनवून तयार झालेल्या आहेत। अजिबात ह्या वड्या बघा चिकटलेल्या नाहीत आणि कसल्या भारी वड्या आपल्या इथे 20 मिनिटानंतर इथे शिजून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला दाखवते कसल्या भारी तीळ घातल्यामुळे बघा चवीला अप्रतिम अशा ह्या वड्या लागतात बरं का, आणि भरपूर असं कोथिंबीरचा आपण वापर केलेला आहे। बघा, कसल्या भारी दिसायला सुद्धा ह्या वड्या दिसत आहेत। ह्या वड्या आपण आता तेलामध्ये तळून घेऊया। बघा, एका साईडला बघा तेल गरम करायला ठेवलेलं, तेल छान बघा गरम झाल्यावरती ह्या वड्या एक 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 आपण तेलामध्ये सोडून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। बघा, ह्या वड्या की नाही तेलामध्ये छान अशा उलट पुलट करून दोन्ही साईडनं खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। बघा, कोथिंबीर वड्या ह्या पद्धतीने खूप छान चवीला अप्रतिम लागतात बरं का। बघा, अशा पद्धतीने अशा पद्धतीचा कलर येऊपर्यंत आपल्याला कोथिंबीर वडी छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे। बघा, किती छान मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। कोथिंबीर वडी तळण्यासाठी नेहमी तेल कसं कडकडीत गरम पाहिजे आहे, कारण कडकडीत तेलामध्ये वडी तळल्यावरती बघा तेल अजिबात पकडत नाही आणि ती वडी कशी वरून कुरकुरीत आणि आतून कशी खुसखुशीत तयार होते। अजून एक महत्त्वाची टिप्स बघा, कोथिंबीर वडी बनवताना नेहमी बघा तांदळाच्या पिठाचा नक्कीच वापर करा। त्यामुळे बघा कोथिंबीर वडी कशा कुरकुरीत होतात आणि कसल्या भारी आपल्या बघा इथे कोथिंबीर वड्या बनवून तयार झालेल्या आहेत। लेयर्स तर बघा मस्त अशा वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत ह्या कोथिंबीर वड्या मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बरं का, आणि चवीला विचारशीला तर अप्रतिम आहा एकच नंबर लागलेल्या बरं का। ह्या कोथिंबीर वड्या बघा, आता मस्त पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, भरपूर असा पाऊस पडतोय, मस्त गरमागरम हे कोथिंबीर वड्या का नाही खायच्या चवीला एकच नंबर लागतात बरं का। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा। बाय।